मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच सुंदर दाखवलेला आहे. मालिका आता एका जबरदस्त टर्निंग पॉईंटवर आलेली आहे. म्हणजे आता मधुभाऊ शुद्धीवर येताच सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य त्याने सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. म्हणजे आता सायलीच्या मनात शंका असते की तिला सतत तन्वीचे भास होत असतात. तिच्या न कळत ती तन्वी असल्यासारखं वागत असते. जशी लहान असताना तन्वी वागायची तशीच ती वागत असते. आणि तिच्या मनातली शंका आता येते तिने मधुभाऊंना विचारलेली आहे. आणि त्यानंतर मधुभाऊंकडून सायली तूच खरी तन्वी असल्याचं आता मधुभाऊंनी सायलीला सांगितलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग, खूपच भारी दाखवला आहे. त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जुनी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मालिकांचे असे येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि हो, सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की सायलीने आता पूर्णाजीचा चष्मा लपून ठेवलेला असतो. आता सायलीलाच कळत नाही की आपण हा चष्मा इथे कसा काय आणून ठेवला. म्हणजे सायली ह्या सगळ्या गोष्टी आता न कळत करत असते. अगदी लहान असताना तन्वी जशी वागायची तशीच. पण आता सगळं झाल्यानंतर सायलीला आता प्रश्न पडतो की हे असं का होत असेल माझ्यासोबत. मी जसं लहानपणी तन्वी वागायची तसंच का वागतीये. म्हणून सायली पुन्हा आता त्या झाडाजवळ येते आणि त्या झाडाचं निरीक्षण करत बसते. आणि तिला कळतच नाही, ते कोडं सुटतच नसतं की काय आहे माझा तन्वीशी संबंध. तन्वी मला काही सांगू पाहते का. तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी मला का दिसत आहेत. आता इथे तेवढ्यातच सायलीला पुन्हा एकदा डोकं दुखायला लागतं. आणि पूर्णाजीसोबत ती जेव्हा ते झाडाजवळ लप्पाछपी खेळायची ते सगळं तिला आता आठवायला लागतं. आणि सायलीचं पुन्हा एकदा डोकं दुखायला लागतं. आणि त्याच वेळेला सायलीच्या समोर आता एक खरी मुलगी त्या झाडाच्या मागे लपलेली दिसलेली आहे. म्हणजेच लहानपणीची तन्वी आणि म्हणजे लहानपणीचा जो भूतकाळ आहे तो जसंच्या तशा आता सायलीच्या समोर आलेला आहे. सायली आता म्हणत असते की तन्वीचं लहानपणीचा भूतकाळ माझ्यासमोर का येतोय. तन्वीला मला काही सांगायचं आहे का. माझा आणि तन्वीचं काय संबंध आहे. मी आता पूर्णाजींची तन्वी असल्याचं नाटक करते म्हणून मला या सगळ्या गोष्टी जाणवत आहेत का. सायली आता किती प्रचंड कन्फ्यूज झालेली असते आणि ती म्हणते की मला यांच्याशी या गोष्टीबद्दल बोलायलाच हवं. मला वारंवार या गोष्टी का दिसत आहेत हे मला त्यांना सांगायलाच हवं. आणि आता सायली इकडे घरी आतमध्ये निघून येते. इकडे अर्जुन ऑफिसमधून आलेला असतो. आता इथे सायलीला अर्जुनला खरं तर 2 न्यूज द्यायचे असतात. पहिली गोष्ट म्हणजे सायली प्रेग्नेंट आहे हे तिला आता डॉक्टरांकडून कन्फर्म झालेलं असतं. तर इकडे अर्जुन अजूनही टेन्शनमध्ये आहे, कारण प्रियाच्या हिअरिंगचा आता त्याला डेट मिळालेली असते. आणि त्याच्यामुळे आता उद्या कोर्टामध्ये काय होईल. प्रियाच्या विरोधात आपण एवढे सगळे पुरावे गोळा तर केलेले आहेत, पण तरीसुद्धा आता अर्जुनला भीती वाटत असते. अर्जुन म्हणतो की काही कळत नाही आहे. आपल्या हातात प्रियाच्या विरोधात एवढे सगळे पुरावे मिळालेले आहेत. तिला अटकसुद्धा झाली आहे, पण का कोणास ठाऊक काहीतरी वेगळं घडणार आहे असं मला वाटतं. सायली म्हणते का तुम्हाला असं वाटतंय. प्रियाला शिक्षाही होणारच आहे, कारण प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे आपण दिलेले आहेत. आणि एवढंच नाही, प्रियाने स्वतः एक खून केलेला आहे, त्याच्यामुळे प्रियाला जन्मठेप ही होणारच. अर्जुन म्हणतो की हो, हे सगळं खरं आहे, पण माहीत नाही, मला आज काहीतरी वेगळंच वाटतंय. सायली म्हणते की मलाही तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. सायली म्हणते मी ह्यांना आता सांगू का माझ्या प्रेग्नन्सीबद्दल. सायलीला काही कळत नसतं. सायली म्हणते मी ह्यांना सांगितलं आणि हे आणखीन टेन्शनमध्ये आले तर. आता सायली म्हणते, अर्जुन म्हणतो की बोल ना, काय सांगायचं होतं तुला. तेवढ्यात आता सायली प्रेग्नेन्सीबद्दल काहीच सांगत नाही, पण आता ती म्हणते की अहो, मला खूप दिवस झाले सतत काहीतरी भास होतात. अर्जुन म्हणतो की भास होतात म्हणजे नक्की काय होतंय. काल तर तू म्हणतोस की तुला गरगरल्यासारखं होतंय, मध्ये चक्कर आल्यासारखं होतंय. तू डॉक्टरांकडे सुद्धा जाऊन आलीस ना, मग डॉक्टर काय म्हणाले. सायली म्हणते की मी तुम्हाला सगळं काही सांगते, पण त्याआधी मी तुम्हाला हे सांगायचं आहे की गेले कित्येक दिवस झाले मला एका लहान मुलीचा आवाज दिसतो, म्हणजे तन्वीचे भास होतात. हे मला सगळं काय होते काही कळत नाही आहे. आणि एवढंच नाही, तन्वी लहान असताना जे वागायची ना, त्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत. आता सायली इथे अर्जुनला सांगत असते की हे बघा ना, पूर्णाजींना आंब्याचा शिरा आवडतो हे मला माहीतच नव्हतं. आणि त्याच्यावर तन्वी आंब्याच्या बारीक फोडीसुद्धा घालून पूर्णाजीला द्यायची, हे मला अजिबात माहीत नव्हतं. आणि सेम मी गोष्ट तीच केली. आणि एवढंच नाही, त्या दिवशी पूर्णाजीने चांदूमामाचं जे गाणं म्हणालं ते गाणंसुद्धा तन्वी जसं म्हणायची अगदी मी सेम तसंच चुकीचं म्हणाले. अहो, एवढा योगायोग कसा काय असू शकतो. आणि आजचीच गोष्ट बघा ना, आज पूर्णाजीचा चष्मा तन्वी ज्या ठिकाणी लपून ठेवायची त्याच ठिकाणी मी लपून ठेवला. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी ठरवून नाही करत. मला कळत नाही की माझ्याकडून का आणि कशा होतात. आणि बऱ्याच वेळेला मला पूर्णाजीसोबत छोटी तन्वी असतानाची दिसते. परवाच्या दिवशी शुभंकरोती म्हणत असताना सुद्धा मला सतत एक छोटी मुलगी पूर्णाजीसोबत शुभंकरोती म्हणत असताना दिसत असते. आणि मला तीच मुलगी सतत सारखी का दिसते आणि तेही पूर्णाजीसोबत, मला कळत नाही आहे हे सगळं काय आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आता अर्जुनसमोर सायली म्हणत असते तेव्हा सायली म्हणते की खरंच ह्या गोष्टी माझ्या भूतकाळाशी काही जोडलेल्या आहेत, की मी आता पूर्णाजी सोबत जे तन्वीचं नाटक करते म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टींचा भास होत आहे.
सायली म्हणते, मला हो कळतच नाही काय काय होतंय ते. आज तर मी त्या झाडाजवळ पुन्हा परत गेले, तेव्हा मला तिथे एक छोटी मुलगी त्या झाडामागे लपलेली दिसत होती. मला कळत नाही नक्की हे सगळं काय आहे. अर्जुन म्हणतो, की सायली तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. तू काय आहे ना सध्या पूर्णाजीची खूप काळजीसुद्धा करतेस आणि तिच्यासमोर सतत तन्वी असल्याचं नाटकसुद्धा करतेस. म्हणून कदाचित हे सगळे भास होत असतील तुला. सायली म्हणते, की भास 1 वेळा होईल, 2 वेळा होईल, पण प्रत्येक वेळेला भास कसं काय होईल? आणि हो मला फक्त भासच होत नाही आहे. मला तन्वी ज्या ज्या गोष्टी लहानपणी करायच्या त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून आपसूक घडत आहेत आणि हा काही निव्वळ योगायोग असेल असं मला नाही वाटत आहे. आता अर्जुनला सुद्धा या सायलीच्या बोलण्यात कुठेतरी तथ्य वाटायला लागतं, की तन्वी ज्या ज्या गोष्टी करायची त्या सगळ्याच गोष्टी सायली कशी काय करेल. आणि तेवढ्यातच आता हॉस्पिटलमधून फोन येतो अर्जुनच्या फोनवरती आणि ती गोष्ट म्हणजे आता मधुभाऊ शुद्धीवर येणार आहेत, शुद्धीवर आलेले असतात. इकडे अर्जुनच्या फोनवरती सिस्टरांचा फोन आल्यानंतर अर्जुन तर म्हणतो, हा तर सिटी हॉस्पिटलचा फोन आहे, आता यावेळेला का फोन केला असेल. सायली म्हणते, सिटी हॉस्पिटलमधून फोन मधुभाऊंसाठी असेल का, उचला ना तुम्ही लवकर. आता अर्जुन तो फोन रिसीव्ह करतो आणि समोरून आता त्या नर्स बोलत असतात, की मधुकर पाटील हे शुद्धीवरती आलेले आहेत, पण त्यांना सायली यांच्याशी काहीतरी बोलायचं आहे. त्या सायलीला सतत आवाज देत आहेत, तुम्ही त्यांना घेऊन भेटायला येऊ शकतो का. आता अर्जुनकडून सायलीला जेव्हा कळतं, की मधुभाऊ शुद्धीवर आलेत आणि तिला सायलीशी बोलायचं आहे त्यांना, सायली म्हणते, की हो आपण आत्ताच्या आत्ता मधुभाऊंना जाऊन भेटूया. आणि आता अर्जुन आणि सायली तडकच इकडे मधुभाऊंना भेटायला आलेली असतात. सायली इकडे मधुभाऊंना भेटायला येते आणि मधुभाऊंना आवाज देते, की मधुभाऊ. आणि तेवढ्यातच आता मधुभाऊ डोळे उघडतात. मधुभाऊंना शुद्धीवर आलेलं पाहून आणि त्यांनी डोळे उघडलेले पाहून सायलीला खूपच आनंद झालेला असतो. तिचा आनंद गगनातच मावत नाही आहे. सायली म्हणते, की अहो मधुभाऊंनी डोळे उघडले, मधुभाऊ शुद्धीवर आलेत. अर्जुन म्हणतो, की हो बायको. आणि आता सायलीला काय करू आणि काय नको असं झालेलं असतं. सायली म्हणते, मधुभाऊ तुम्हाला बरं वाटतंय ना, तुम्हाला बरं वाटतंय, ओळखलात का तुम्ही मला, तुमची साऊ साऊ ओळखलत ना तुम्ही. मधुभाऊ आता डोळ्यांनी इशारा करून सांगतात, की हो. आणि आता ते त्यांचा एक हात उचलून सायलीच्या पुढे करतात. सायली मधुभाऊंचा हात हातात पकडते आणि मधुभाऊंच्या हातांची झालेली हालचाल पाहून तिला आणखीनच आनंद झालेला असतो. सायली आता मधुभाऊंशी खूपच गप्पा मारत असते. ती त्यांना म्हणत असते, की मधुभाऊ तुम्हाला बरं वाटतंय ना, किती दिवस झाले मी तुमची शुद्धीवर येण्याची वाट पाहते. इतके दिवस कोणी असं हॉस्पिटलमध्ये झोपून राहतं का. तुमची लेक किती दिवस झाले या दिवसाची वाट पाहते. पण मधुभाऊ आता तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे आणि आपल्याला लवकर घरी जायचं आहे. आता पुन्हा नाही हा बेशुद्ध पडायचं आणि पुन्हा झोपून नाही राहायचं इथे. आत्ता मी तुमचं काही ऐकणार नाही आहे. यावेळेला आपल्याला घरी जायचं आहे म्हणजे घरी जायचं आहे. आता इथे डॉक्टर सायलीला म्हणत असतात, की मिसेस सायली, एवढा वेळ तुम्ही इथे त्यांच्याशी बोलत बसू नका, कारण ते आता शुद्धीवरती आलेले आहेत आणि त्यांच्या मेंदूवर कोणताही ताण यायला नको, नाहीतर ते पुन्हा बेशुद्ध होऊ शकतात. सायली म्हणते, की हो. सायली आता इथे डॉक्टरांना विचारते, की ते बोलत का नाही आहेत. डॉक्टर म्हणतात, की अजूनही त्यांना बोलायला थोडा वेळ लागेल, पण त्यांचे एवढी चांगली गोष्ट आहे, की त्यांचे हात पाय आता हलत आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये खूपच जास्त प्रोग्रेस आहे आणि लवकरात लवकर ते बोलायला सुद्धा सुरुवात करतील. पण आपल्याला थोडासा संयम धरायला हवा. तर इकडे अर्जुन सायली आता घरी आल्यानंतर जेव्हा मधुभाऊ शुद्धीवर आलेल्याची गोष्ट आता ते घरी सांगतात, तेव्हा सगळ्यांना खूपच आनंद झालेला आहे. म्हणजे एवढ्या महिन्यानंतर मधुभाऊ कोमातून बाहेर आले आहेत, त्यांना शुद्ध आले हे ऐकून सगळ्यांनाच आनंद झाला आहे. तर आता ही गोष्ट जेव्हा पूर्णाजी म्हणतात तेव्हा मधुभाऊ शुद्धीवर आले हे ऐकून अन्नपूर्णा आजींनासुद्धा आनंद झालेला असतो. पूर्णाजी म्हणतात, की सायली, मधुभाऊंना मलासुद्धा एकदा भेटायचं आहे, त्यांचे आभार मानायचे, त्यांच्यामुळे मला माझी नात परत मिळालेली आहे आणि एवढ्या मोठ्या आजारपणातून ते आता बाहेर येतात. मला चल एकदा त्यांना भेटायला घेऊन चल. सायली म्हणते, की आपल्याला आत्ता हॉस्पिटलमध्ये जायची काही गरज नाही आहे. डॉक्टर म्हणाले, की मधुभाऊ आता लवकरात लवकर बरे होणार आहेत आणि हो मधुभाऊंना लवकर डिस्चार्जसुद्धा देणार आहेत असं म्हणाले डॉक्टर. त्याच्यामुळे पूर्णाजी आपण आता हॉस्पिटलमध्ये नको जायला, मी मधुभाऊंना टिफिन घेऊन जाते, डबा घेऊन जाणार आहे. पण डॉक्टर म्हणाले, की 2-3 दिवसात त्यांना डिस्चार्ज नक्की मिळणार आहे, तेव्हा तुम्ही घरातच भेटा ना मधुभाऊंना. अन्नपूर्णा आजी आता इथे म्हणतात, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, डॉक्टर डिस्चार्ज देणार आहेत ना त्यांना, मग काही हरकत नाही आहे. तर इकडे महिपत शिकरेची आता जेलमधून सुटका झालेली आहे. म्हणजे महिपत शिकरे आता इतके दिवस जे काही चांगलं चांगलं वागत होता, त्याच्यामध्ये झालेल्या सुधारणा, त्याच्यामध्ये झालेला बदल, हे सगळं बघून आता इथे महिपत शिकरे यांची जेलमधून फायनली निर्दोष सुटका करण्यात आलेली आहे. आता या सगळ्या गोष्टीवरती जाता जाता महिपत हा नागराजला सांगून जातो, की इथून जर लवकर बाहेर पडायचं असेल तर हे नाटक तुम्हाला पण करायला लागेल, कारण इथून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग आहे, नाहीतर तुम्हाला इथून जेलमध्ये सोडायला कोणीही येणार नाही आहे. आणि आता इथे महिपत शिकरे निर्दोष बाहेर सुटल्यामुळे आता नागराजला सुद्धा वाटतं, की ह्या महिपतने तर चांगलंच डोकं चालवलं, आता आपलं काय, आपल्याला इथे आयुष्यभर सडत राहावं लागणार आहे का. तर इकडे सायली आता दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा मधुभाऊंना भेटायला आलेली असते. मधुभाऊंची तब्येतीमध्ये पहिल्यापेक्षा चांगली सुधारणा झालेली आहे.
सायली आता ती डॉक्टरांना भेटते आणि डॉक्टर म्हणतात की हो, मधुभाऊंमध्ये आता दिवसेंदिवस चांगली इम्प्रूव्हमेंट होत चाललेली आहे. मेडिसिनला सुद्धा चांगला रिस्पॉन्स करतात, हातपायांची सुद्धा चांगली हालचाल आहे, आपण बोलतोय ते त्यांना समजतंय, आपण 1-2 दिवसातच त्यांना डिस्चार्ज करू शकतो. पण हो, घरी गेल्यानंतर त्यांची खूप व्यवस्थित काळजी घ्यावी लागणार आहे. सायली म्हणते बरं ठीक आहे. आणि आता डॉक्टर निघून जातात. तर सायलीच्या मनात आता एक प्रश्न निर्माण झालेला असतो की आपल्याला जे काही भास होत आहेत ते भास खरे आहेत की खोटे हे तिला जाणून घ्यायचं असतं. आणि सायली म्हणते की मधुभाऊंना विचारून बघू का? जेव्हा सदा महिना माझे आईबाबा नव्हते तेव्हा मधुभाऊनीच मला ही गोष्ट सांगितली होती आणि तेव्हा सिद्ध झालं होतं की सदा महिना माझे आईबाबा नाही आहेत आणि माझे आईबाबा कोण आहेत ते खरं तर मधुभाऊंना माहीत आहे आणि माझ्या ह्या प्रश्नांचं उत्तरसुद्धा मला मधुभाऊच देऊ शकतात. आणि सायली म्हणते की मधुभाऊ, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे, तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल का? जर हो असेल तर डोळे बंद करा आणि नाही असेल तर डोळे बंदच करू नका. आता सायली पुन्हा एकदा मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ, गेले कित्येक दिवस झाले मला छोट्या तन्वीचे भास होतात. मला सतत एक लहान मुलगी बागडताना दिसत असते. तन्वीचा भूतकाळ माझ्यासमोर दिसत असतो आणि मला हे काय होते काही कळत नाही आहे. हा मला होणारा भास आहे की हा माझा भूतकाळ आहे तेच मला कळत नाही आहे. आणि मधुभाऊ, मला माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त तुम्हीच देऊ शकता. सायली म्हणते मधुभाऊ, तुम्ही द्याल ना माझ्या प्रश्नाचं उत्तर? मी खूप गोंधळून गेले कित्येक दिवस झाले मी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करते, पण मला काही कळतच नाही आहे. मधुभाऊ आता सायलीने जे काही सांगितलं ते सगळं काही ऐकत असतात. आता मधुभाऊ डोळे उघडझाप करतात. तर सायली म्हणते की मधुभाऊ, तुम्हाला नक्की काय सांगायचं आहे? बोला ना मधुभाऊ, मला जे हे भास होतात ते सत्य आहे की की माझा भूतकाळ आहे की माझे भास आहेत? सांगा ना मधुभाऊ. मधुभाऊ, जर हे सत्य असेल, हा माझा भूतकाळ असेल, तर प्लीज मला एकदा डोळे बंद करून सांगा. आणि मधुभाऊने आता पुन्हा एकदा डोळ्यांनी इशारा करून सायलीला तीच तन्वी असल्याचा पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे. आणि प्रेक्षकांना ते सायलीची खात्री पटली आहे. कारण सायलीच्या मनात शंका असते की मला जर सतत तन्वीचे भास होतात, तन्वी जसं वागते याचा अर्थ मीच तन्वी आहे का? माझा आणि तन्वीचा काही संबंध आहे का? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आता फायनली सायलीला मधुभाऊंकडून समजलेलं आहे. सायली म्हणते की म्हणजे माझ्या मनात एवढे दिवस जी शंका होती तीच खरी होती. पण सायली म्हणते की मी ही गोष्ट सांगू कशी? आणि मधुभाऊ अजूनही बोलायला लागलेले नाही आहेत. मी ह्यांना तरी कसं सांगू? यांचा विश्वास बसेल का? सायली म्हणते की मी यांनासुद्धा मधुभाऊंच्या समोर घेऊन येते आणि यांनासुद्धा जर मधुभाऊनी असं सांगितलं तर यांचासुद्धा या गोष्टीवरती विश्वास बसेल. आणि आता सायलीने हे सगळं आता अर्जुनला सांगायचं ठरवलेलं आहे. पण जेव्हा मधुभाऊंकडून आता तिला कळलं की तीच तन्वी आहे, हे मात्र ऐकून आता सायलीचा आनंद गगनात मावत नाही आहे. तर मधुभाऊ इकडे हाताने इशारा करून सायलीला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात की हो, तूच तन्वी आहेस, रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहेस. आता इथे मधुभाऊ बोलण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात, पण मधुभाऊंना बोलताच येत नाही आहे. ते खूप बोलण्याचा प्रयत्न करतात, पण आता सायलीला मधुभाऊ काय सांगतात, काय बोलतात हे कळतच नसतं. मधुभाऊंना आता स्वतःच्या तोंडाने ही गोष्ट सांगून द्यायची असते की तू खरी तन्वी आहेस